धानोरकर वडेट्टीवारांमध्ये पुन्हा संघर्ष। गटनेता बदलण्यासाठी धानोरकर गट सरसावला। सत्ता गमावल्यानंतरही काँग्रेसमधील वाद मिटेना। चंद्रपूर महानगरपालिकेत सर्वाधिक नगरसेवक असतानाही अंतर्गत गडबाजीमुळे काँग्रेसला महापौर पद गमवावं लागलं आणि भाजपचं फावलं। मात्र सत्ता गमवूनही काँग्रेसमधील गडबाजी शमायला तयार नाही। खासदार प्रतिभा धानोरकर आणि माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांच्यातला संघर्ष आणखीनच टोकाला गेलाय। विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील शहकाटशहाचं राजकारण थेट नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात पोहोचलं। वडेट्टीवार गटाचे विद्यमान गटनेते राजेश अड्डूर यांना पदावरून हटवण्यासाठी धानोरकर गटानं ताकदपणाला लावली। धानोरकर समर्थक असलेल्या 27 नगरसेवकांपैकी 16 नगरसेवकांनी नागपूरचं विभागीय आयुक्तालय गाठलं। त्यांनी गटनेता बदलण्याबाबत आयुक्तांना पत्र दिलं। धानोरकर समर्थक सुरेंद्र अडवालेंना गटनेता करण्याची मागणी करण्यात आली। दुसरीकडे वडेट्टीवार समर्थक विद्यमान गटनेते राजेश अड्डूर यांनीही विभागीय आयुक्तांकडे व्हीपचं उल्लंघन करणाऱ्या नगरसेवकांना अपात्र करण्याची मागणी केली। मागच्या वेळेसही आपण बघितलं, आमच्या गटनेत्याचं नाव दुसरं होतं, वडेट्टीवार साहेबाच्या गटनेत्याचं नाव दुसरं होतं, पण कुठंतरी PCC कडून पक्षाचा लॉयलिस्ट आणि काँग्रेस विचारधारणेचा माणूस म्हणून राजेश अड्डूर यांचं नाव फायनल झालं आणि त्याला सर्वानुमते सगळ्यांनी होकार दिला। पण कुठंतरी आता नगरसेवकांना विश्वासात घेतलं नाही अशी नगरसेवकांची हाक होती। त्याच्यामुळे या ठिकाणी ही सगळी प्रक्रिया नगरसेवकांनी या ठिकाणी केली। त्याच्यामुळे आता या बाबतीत कोणी बोलणं किंवा न बोलणं हे काही योग्य ठरणार नाही। आणि जे मला चेंज करायचा होता ते सबकाडे एक पत्र पाठवायचं होतं सबकाड साहेब, पण ते जबरदस्ती नगरसेवकाला उचलून करत आहे आणि प्रदेश कार्यालयाकडून मला काही पत्र आलं नाही की तुम्ही गटनेते राजीनामा द्या, म्हणून मी त्यांचे 16 लोकांवर पिटिशन दाखल केलेलं आहे डिस्ट्रिब्युशनसाठी। आणि सर्व पैसे जोरावर चालत आहे। विधान परिषदची निवडणूक झाली आहे आणि हे इकडे नेते बसून करत आहे, एक दलित नगरसेवक अन्याय करत आहे। राज्यातल्या महापालिकांमधला महायुतीचा विजयरथ चंद्रपूरमध्ये काँग्रेसनं रोखला। मात्र सत्ता स्थापनेच्या वेळी आमदार आणि खासदारमधला वाद थेट दिल्ली दरबारी पोहोचला होता। आता हा वाद पुन्हा उफाळलाय। त्यामुळे आता विभागीय आयुक्त गटनेते पदाबाबत काय निर्णय देतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। मात्र हा वाद काँग्रेससाठी मोठी डोकेदुखी ठरलाय। यावर तोडगा काढण्याचं आव्हान काँग्रेस नेतृत्वासमोर आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।